राईस पीठ झालं आता मळून. आपण सॉफ्ट मळलंय का मीडियम कसं मळलेलं आहे? आवाज वा. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज व्लॉग मध्ये. सो आजचा जो मेन्यू आहे तो आहे छोले भटुरे. सो मी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू रेसिपी की आपण छोले भटुरे कसे बनवतो. सो मी नाही करणार आहे, ती ताई करणार आहे. तो पूर्ण नक्की ब्लॉग बघा की कशी आपण छोले भटुरे बनवतो. तो चला बघूया आता कशी बनवतो. आता काय करायचं आपल्याला? आता आपण कुकर ठेवलंय गॅसवर. हा, एक तांबा पाणी टाकून आपल्याला छोले बॉईल करायचे आहे ना. एक तांबा पाणी टाकले. तोपर्यंत आपण हे टमाटर लगेच टाकणार आहे का पाणी उकळू द्यायचे? नाही, तसंच टाकून देऊया. एक टोमॅटो चिरून टाकला. 4 ते 5 तेजपान. आणि छोले धुवून कुकर मध्ये टाकू. बर, पाणी उकळी आल्यावर आताच टाकून द्यायचे वाटतं. द्या टाक. मग त्याला उकळू द्यायचं का? शिट्टी कुकर 2-3 शिट्टी काढून घ्यायची का? शिट्टी काढून झाल्यावर गाईस भेटूया आपण. शिट्टी करायच्या आधी थोडंसं सोडा आणि मीठ टाकायचं त्याच्यात. खायचा सोडा आहे. खायचा सोडा टाकूया. खायचा सोडा आणि थोडंसं मीठ. ओके, आता शिट्टी काढून घ्यायची 2-4. ठीक आहे, शिट्टी काढून झाल्यावर भेटूया आपण. आता चलो, आता काय टाकायचं? 2 वाटी रवा घेऊया. चला आपण चाळून घेऊया. आता चाळा. हे चाळून झाले की आता आपण मैदा ऍड करणार आहोत. त्यानंतर आपण 2 वाटी मैदा घेऊया. येस, 2 वाटी मैदा चाळून घेऊया आपण त्याला. आता याला मी चाळून घेते, मग आपण बघूया नेक्स्ट स्टेप काय करायची आहे. आता रवा मैदा आपण मिक्स करून घेतलाय. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि खायचा सोडा टाकतो. जसे बघा तिकडे आपण तेल पण तापायला ठेवलंय. 2 पळी तेल. ते गरम झालं की याच्यात ऍड करूया. आता याच्यात मी सोडा टाकून घेते, मग आपण बघूया तेल कसं ऍड करायचं. त्यात सोडाच्या नंतर आता आपण हे तेल ऍड करतोय. करा ऍड. तेव्हा असं कावा झाला पाहिजे. आता मिक्स करून घेऊया. आणि आपले भटुरे एकदम खुशखुशीत होते गरम केलेले. आता हे मिक्स करून झालं की आपण पीठ पाणी टाकून मळून घेऊया याला. आता राईस पीठ झालं आता मळून. आपण सॉफ्ट मळलंय का मीडियम कसं मळलेलं आहे? मीडियम ना. जास्त पोळीसारखं नाही करायचं, मग ते क्रिस्पी नाही होत. आता तेल तापलंय आपलं. टाका. आता काय टाकायचं? जिरं टाकूया. मोहरी 3 ते 4 तेजपान. त्याला तळून घेऊया आपण. तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर कांदा ऍड करूया. त्याला तळून घेऊया चांगलं. त्यानंतर आता आपण मिरची ऍड करूया. ते पण तळून घेऊया आपण. चलो, आता त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट. येस, ते पण आपण तळून घेऊया. मग बघूया पुढे काय ऍड करायचं. आता आपण बेसन टाकूया. बेसन छान तळून घेऊया. त्यानंतर आपले काय ते स्पाइसेस आहे ते ऍड करूया आपण त्यात. त्याला छान तळून घेऊया. आता नेक्स्ट बेसन झाले तळून. आता आपण हे स्पाइसेस ऍड करूया. सांगा काय काय? हळद आहे, मिरची पावडर आणि प्रवीण मसाला. तो मिक्स करून घेऊया आपण. आता आपण सुहानाचा छोले मसाला टाकूया. तो पण ऍड करून घेऊया. मस्त तळून घेऊया त्याला. तळून झाल्यावर मी दाखवते तुम्हाला कसं झालंय आपलं. आता आपण काय ऍड करतोय? आता आपण कोथिंबीर टाकतो. कोथिंबीर टाकून ऍड करून घेऊया. कोथिंबीर टाकून ऍड करूया. मस्त. आता आपला मसाला फ्राय करून झालाय. त्यात आता बॉईल केलेले काबुली चणे टाकूया. ऍड करून घेऊया आपण आता. आणि आता याला मिक्स करून मीठ टाकून झाले आपले छोले रेडी.
हे शिजल्यावर आपण मीठ टाकूया याच्यात, तर मी दाखवते तुम्हाला शिजल्यावर कसं दिसतं. सो हे बघा गाईस किती छान दिसते. आपण याच्यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर ऍड केली, तुम्ही चवीनुसार तुमचं ऍड करू शकता. हे बघा किती छान दिसते भाजी. पुरे किचनमध्ये याचा इतका मस्त वास येतोय. आता फक्त आपल्याला काय छोले तळून घ्यायचे, मग झाले आपले छोले भटुरे. सो गाईज बघा आपण लाटून घेतलेलं आहे. मीडियम साईजमध्ये लाटायचं, त्याला जास्त थिन पण नाही जास्त थिक पण नाही. हे बघा असं तळून घ्यायचं. त्याच्यावर तेल पण टाकायचं. आपण तेल टाकून घेतलं तेव्हा ती अशी छानशी फुगते. आता आपले झाले छोले भटुरे रेडी. आता आपण याची प्लेटिंग करूया आणि मी तुम्हाला रिव्ह्यू देते याचा. सो फायनली गाईज आपली जी रेसिपी आहे ती कम्प्लीट झाली आहे. बघा मी दाखवते तुम्हाला, थांबा एक मिनिट. हे बघा हे सशेची डिश आहे, पण ठीक आहे. हे बघा याच्यात आपले छोले, इथे कांदा लिंबू, हे आपले एकदम क्रिस्पी आहे. बघा किती क्रिस्पी भटुरे. मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा याच्यावर आपण काय करूया, आता मिरची काढून घेऊया. याच्यावर मस्तपैकी लिंबू, ठीक आहे. त्यानंतर हा आवाज, वा आवाज, ठीक आहे. त्यानंतर हे असं हे घ्यायचं, हे असं. त्यावर आपण खूप मोठा झाला कांदा, जाऊ दे कांदा बादमध्ये खाऊ आपण, ठीक आहे ना. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते, रिव्ह्यू देते त्याचं, ठीक आहे. तर बघूया. खूप मस्त झाली, खूप टेस्टी झालेली आहे भटुरे. त्या टेक्स्चर खूप छान आहे, क्रिस्पी आहे, सॉगी नाही झालेलं आहे कारण की आपण तिथे तेल टाकलेलं आहे. आणि छोले पण खूप मस्त लागत आहे, खूप सॉफ्ट आहे, फ्लेवरफुल आहे. हा कांदा पण आहे त्याच्यासोबत खायचा, तर पण हा खूप लंबा कट झालेला आहे. तो आपण त्यानंतर खाऊया. खूप मस्त झालेली आहे. सो असेच नवनवीन छान रेसिपीज, व्लॉग्स, कॉमेडी व्हिडिओज असे बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा नेक्स्ट व्लॉग तुम्हाला कोणता बघायचा आहे. सो आता मी मस्तपैकी हे खाते, एन्जॉय करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत